सुखानंद वर्गात लहान होता आमच्या, परंतु लई जिद्दीनं. त्यांनी खूप मोठे मोठे म्हणजे त्या राजगिरी विद्यालयामध्ये असताना सुद्धा यशाचे अनेक शिखर त्यांनी पादांतरात केलेले आहेत. तर या ठिकाणी वेळ फार झालेला आहे, आपला कार्यक्रम उशिरा झालेला आहे. थोडं मी फक्त कार्यक्रमाबद्दल बोलतो. तर या ठिकाणी आपली 60 मुलांची बॅच होती. 60 मुलांचा मतप्रवाह एकच होता. अगदी 3 महिन्यापासूनचा आमची ही चर्चा चालू आहे की गेट टुगेदर करायचं आहे. परंतु शेवटच्या 8 दिवसामध्ये म्हणजे क्रिकेट मॅचचे जे काही 5 ओव्हर राहतात शेवटचे, एवढा क्लायमॅक्स आला त्याच्यामध्ये आणि डायरेक्ट अशी उभी चीर गेली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं थोडंसं हे झालं, मला थोडंसं हे झालं. परंतु त्याच्यामध्ये बहुतांशी ती जखम भरून काढण्यासाठी भरपूर हे झालं आणि ती निघाली पण. आम्हाला पोट पडू द्यायची नव्हती. फक्त इच्छा इतकंच होती सर की काही जणांचं मत होतं की उदगीरला करावं आणि काही जणांचं मत होतं की हत्ती बेटावर करावं. हे आमच्यामधला विवादाचा मुद्दा होता, बाकी दुसरा कुठलाही मुद्दा नव्हता. परंतु त्याच्यावर थोडंसं हे झालं. पण आणखी नेक्स्ट गेट टुगेदर बघू आता आपले काय म्हणतात सगळ्याचे राहील जिथं होईल तिथं तुम्हाला पण यायचं. तर थोडंसं गालबोट मध्ये तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पाडला. झाडाच्या सावलीत बसून शिकलो मी, जगण्याची भाषा हीच माझी शाळा, गंगाधर साकोळकर शाळा आमची प्रेरणा, याच ज्ञानाची आस राहे जीवनभर. या उक्तीप्रमाणे या शाळेनं आम्हाला बरंच काही शिदोरी दिली. त्या शिदोरीवर आम्ही काहीतरी करू शकलो म्हणण्यापेक्षा आपलं चरितार्थ भागवणे इतकं शिक्षण तर नक्कीच आम्हाला त्यामधून मिळालं. खूप काही मिळवलं असंही काही नाही. आज जरी काही करत असतील समजा शिक्षणाच्या ह्याच्यावर, परंतु काही जे शेतकरी आहेत तितके आधुनिक शेतकरी आहेत सर आमच्या क्लासमधले. भरपूर एका कर्मचाऱ्याला सुद्धा मागे टाकते. इतकी आधुनिक पद्धतीने शेती करणारे वर्गमित्र आहेत. इतक्या वर्गमैत्रिणीचे मुलं मुली पण एवढ्या चांगल्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन झालेले ज्यांचे, त्यांनी शिक्षण खूप घेतलं. जरी त्यांनी करिअर काही नाही करू शकले तरी त्यांची मुलं आज MPSC पर्यंत धडक मारणे इतपत त्यांची मजल आहे. MBBS ला प्रवेश झालेले आहे. म्हणजे त्यांच्यानं जर नाही झालं समजा करिअरची सुरुवात, तर त्यांनी मुलाच्या रूपानं सुद्धा ती स्वप्न पूर्ण केलेली आहेत. त्याच्यामुळे कोणी आमच्या क्लासमधलं एकही मागे आहे, ना मुलामध्ये नाही ना मुलीमध्ये. मी गंगाधर साकोळकर आम्ही राजगिर महाविद्यालयाची मुलं गंगापूर, दैठनाथ, हनुमंतवाडी या भागामध्ये जी मुले येत होती, महादेवाचं मंदिर होतं, त्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेत होतो. नंतर आम्हाला कळालं की देवजांना आपली शाळा सुरू झालेली आहे आणि खूप चांगली आहे शाळा. आम्ही त्यावेळेस 8वीच्या वर्गात होतो आणि त्यावेळेस त्या शाळेमध्ये पहिला विचार करणारा की बाबा देवजांची शाळा इकडल्यापेक्षा बेटर राहील, आपल्यासाठी चांगली राहील, हा विचार करून पहिलं आपल्या गंगाधर साकोळकर मध्ये गंगापूर मधून
येणारा पहिला विद्यार्थी मी होतो. तर मला माहिती नव्हतं काही सिद्धेश्वर बिरादार म्हणून आमच्या गावचे माझा वर्गमित्र आहे, तो तिथं राहायचा. तो मला वर्गात घेऊन गेला आणि ते वाडा होता, असे इकडून एक दरवाजा होता, इकडून एक दरवाजा होता आणि आली आपली शाळा. म्हणलं हिचा शाळा म्हणून आणि ही शाळा आणि सगळे पत्रे हे ते लावलेलं इकडं तिकडं आणि मध्ये झाडं होती थोडीशी असं आणि बाकडे होते तिकडं. आमची शाळा खूप चांगली, म्हणजे ह्याच्यापेक्षा भौतिक सुविधा चांगल्या होत्या तिथं. म्हटलं आता काय करावं बाबा आता हे. आणि मग आता काय करावं, ही तर शाळा साधी कसं होईल आपलं, का नाही, नवीनच दिसत आले सगळं. आणि मग कसं तरी मग आलो आणि आल्यानंतर ज्यावेळेस मी तिथं वर्गामध्ये क्लास सुरू केले, एक एक सर शिकवायला सुरू केले. जाधव सर आले, राठोड सर आले, भाग्य सर आले, कांबळे सर आले आणि त्यांचं शिकवणं, त्यांचं समजून घेणं, मार्गदर्शन करणं, हे सगळं बघितलं आणि म्हणलं आपला निर्णय फार चुकलेला असं काही नाही, आपण करेक्ट ट्रॅकवर जाऊ. आणि हे ठाम झालं किंवा आता इथंच राहायचं. आणि मग हळूहळू मिळाल्यामुळं मग ते आमच्या गावामध्ये हे झालं की मग माझे वर्गमित्र जे काही आम्ही 10 जण होतो ते सगळे प्रवाह इकडं आल्यानंतर मी थोडंसं सांगितलं. मला एमके सर म्हणून होते सर गणिताला, प्लस मायनस म्हणून तर इंग्लिश मधून छान शिकवायचे गणित, अतिशय उत्तम. सुखानंद बिरादर यांचे ते गाव आले मधनूरची. हा, त्याने मायनस प्लस पण शिकवायचे. ते गणितामध्ये काही म्हणजे क्रिया असतात ते सांगायचे. मग मी सांगितलं, मग बेबीनं म्हणली ए मायनस प्लस तसं काही बोलायचं नाही, तो गपस खाली तिकडं पडली. तापच आहे म्हणलं आपलं काही केलं नाही म्हणलं, आहे बस तिकडं खाली मायनस प्लस म्हणायचं नाही, तसं काही म्हणून दसकी बसली. आता काय करावं, पण ते काही फार काय टिकले नाही दसकी. नंतर ज्या वेळेस काही गोष्टी, आता विद्यार्थी शिक्षक बनल्यानंतर शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवण्यासाठीच प्रयत्न करत असतो. कुठल्याही शिक्षकाला असं वाटत नाही की माझा विद्यार्थी रोडनं काढायचं, कुठल्याच शिक्षकाला वाटत. तर लहानपणात आमच्याकडून काही चुका होत असतील त्यावेळेस नाईट क्लास कधी बुडवला किंवा अभ्यास नाही केला किंवा काहीतरी आगाऊपणा झाला तर आयुष्यामध्ये आतापर्यंत 100% सर एवढा निब्बर मार्क कुणीच दिले मला. त्यांचं मार द्यायची शैली खास होती. त्यांनी छेडी पिढी बारकी घेतच नव्हते. त्यांचं फेवरेट होते केरबा मामा, मुरलीला बी सांगायचे नाही. केरबा मामाला माहिती होतं मुरलीला कसली छेडी लागते, चला बाबडी केरबा मामाने भर छेड्या आणायचे बाबा. आणि नागराव डॉक्टरचे घर होतं आपल्या शाळेच्या पुढे, स्पष्ट दिसायचं. आणि अँटिनी होते. सर म्हणायचे बघ अँटिनाकडे म्हणले की इकडं काय झालं कळायचंच नाही, पाचलं असं गोंधळ उठून जायचं. तर तरी त्यांचा जरी माराचं जरी घेत असलं, धाक असला, तरी माझ्या विद्यार्थ्यांना चांगलं घडावं, चांगले मार्क घ्यावे ही त्यांची तळमळ होती. ते वरून जरी आपल्याला कडक वाटत असले, कठीण वाटत असले तरी आतून ते खूप मयाळू आहे. हे मला पुढे पुढे गेल्यानंतर कळालं की आतून ते अगदी करासारखे आहे. त्यानंतर कुलकर्णी सर कधीच मारले नाहीत आम्हाला, परंतु त्यांचे बोलणे असे लागायचे, बाण असे मारल्यासारखे लागायचे बरोबर. आणि मग त्याने कधीच मारले नाहीत, पण बोलणे असे होते की बाबा कुलकर्णी सरचं बोलणं म्हटलं की नको बाबा तुझा, नको बाबा तुझा, असं व्हायचं सगळं. असं बोलण्यामध्ये हे असलेले. आणि मराठीचा चांगला अभ्यास, उक्ती, ओवी, अध्यात्माची चांगली ओढ. आता जरी ते इथं आले तर आपल्याला 4 घंटे उठू देत नाही, तेवढे अभंग म्हणून ऐकवतील ते आपल्याला. एवढं त्यांचं प्रभुत्व मराठीवरती होतं. जाधव सरांचा मला प्रसंग आला म्हटलं तर ते गणित मध्ये भूमिती शिकवायला होते आपल्याला.
आणि भूमिती काय हे मला माहितच नव्हतं त्यावेळेस. म्हणजे की बुवा हे आकृत्याचे राहतात ही भूमिती आहे आणि हे आकडेमोड जे करतो ते बीजगणित आहे. त्यांनी सांगितलं आणि त्यांची एक अशी ओढ होती की चांगलं सोडवावं म्हणून, चांगलं हे करावं. आणि ते मला सांगायचे, भालके सरकडे घेऊन जायचे, भालके सर हे सोडवलं जरी मी म्हणायचं, आई म्हणायचं, आई कसं करू सर, आता आपण म्हणतोच ना सुरुवातीला, सर ना आधी आई म्हणते काय करेल. तर म्हणजे त्यांची ओढ होती की बाबा शिकावं, काहीतरी चांगलं हे करावं, चांगले मार्क. आणि त्यांच्यामुळं गणितामध्ये मला 150 पैकी 140 मार्क पडले. शिवराज सर आणि जाधव सर खूप चांगलं त्यांचं योगदान झालं. आणि डीपी कांबळे सर कविता किंवा जे काही स्टोरी गणितामध्ये आम्हाला त्यावेळेस इंग्लिश मध्ये हे राहायचं, स्टोरी राहायची, गोष्टी राहायच्या, त्या इंग्लिश शब्द तर आम्हाला काही कळत नव्हतं. इंग्लिश म्हणजे ते फार केसाला बी लागायचे, वरूनच जायचे ते. परंतु सरांचा इतका पहाडी आवाज होता, जर पोरग गुंगला तरी आपला पण दचकून नीट बसत होतो. पुन्हा नुसत्या आवाजातून त्या धड्याचा सार सांगण्याचे कसर त्यांच्यामध्ये होते सर्व. जर कोणी गुंगलं इकडं तिकडं झालं लक्ष, आवाज ऐकला तर जागेवर येत होत. एक वेळेस काय झालं, माझा मित्र दीपक त्यानं दुसऱ्या बँचवर होता आणि त्यानं काहीतरी आमचा विनोद निर्माण झाला आणि मी खूप केलो, हसलो. त्याने शिकवण्यामध्ये तल्लीन झालते कांबळे सर. त्याला प्रचंड राग आला. त्यांनी येऊन कसं मारले का माहिती देव नाही, बाप म्हणावर आणि जरा पुढे गेली की त्याला आणि काहीतरी करायचं, मी आणि खूप करायचं आणि बाप चांगली करून टाकली गुरुजींनी त्या दिवशी माहिती. 4 धनकी मिळाली निप्पर. परंतु त्यांची असलेली तळमळ, त्यांचा असलेलं ओढ, त्यांच्या असलेले विद्यार्थ्यांबद्दलची आत्मीयता ही खरंच वाखाणण्याजोगी होती. M.A. कांबळे सर म्हटले ते पण आम्हाला इंग्लिश शिकवायचे, पण त्यांचे आठवणीत राहणारी एक गोष्ट होती, इंग्लिश शब्द पाठ करा त्याच्याशिवाय तुम्हाला इंग्लिश येणारच नाही. हे त्यांचा प्रचंड विश्वास होता. आणि सरांची शिक्षा अशी नव्हती सर, ते उलटा हात करून मारायचे आम्हाला, उलट्या हातावर छड्या द्यायच्या सण सण. आम्ही दुसऱ्या दिवशी शब्द पाठ सुरुवात केलं, लाईन मी शब्द पाठ करूनच जायचं, कोणा जायचंच नाही बिना शब्दाचं. असे त्यांनी आमची तयारी करून घेतली. भालके सर या ठिकाणी ते उपस्थित नाही, त्यांनी खूप प्रेमाची मायाची सावली दिली, आम्हाला सामावून घेतलं. आणि या ठिकाणी तुमच्यासारखे लाभलेले सगळे वर्गमित्र गंगापूरचे आमचे 10 जण आहेत. या 10 जणांचा तर एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्वच आहे, धातोंडी रावण म्हणून त्यांचं नाव पडलेलं आहे. जरी रावण जरी असलं, धातोंडी जरी असले, पण प्रत्येक कार्यामध्ये ते कुणी ना कुणी अग्रेसर आहेत, कुशल आहेत, तर त्यांच्या क्षेत्रामध्ये ते प्रावीण्य मिळवलेले आहेत आणि आज सगळेजण स्थिर आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि अरविंद शेडगे आज या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही, तो एक चांगला मित्र होता माझा, येणार होता पण तो येऊ शकला नाही काही कारणास्तव. आणि आज माझ्या विद्यार्थ्यांमधून मी सांगू इच्छितो की सर कुंदाळचे बिनविरुद्ध सरपंच म्हणून ज्यांनी त्या गावामधून बहुमान मिळवणारे असे नामदेव भोसले या ठिकाणी आपले वर्गमित्र आहेत, तुमचे विद्यार्थी आहेत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. आणि अगदी तालुका लेवल पर्यंत संग्राम रोडगे, जे की ज्या मुलांचं 10वी पर्यंत कुणाला तर बोलत बी नव्हतं, उभे एका कडाला बसायचं पुण्यात, आज पूर्ण तालुक्यामध्ये धमकी देत फिरला. आम्हाला आम्ही शिकार झालो होतो, आमचं गेट टुगेदर बी शिकार होऊन गेलं, असं दम भरला नाही. पण एक अभिमानाची गोष्ट अशी आहे त्यामध्ये पण की तो माझा वर्गमित्र आहे, तो त्याची बँच आणि माझी बँच एकच होती, आम्ही एका बागड्यावर शिकलेलो आहे, याबद्दलचा अभिमान आम्हाला आहे. आणि तो आपला शिष्य आहे, याबद्दल तुम्हाला सुद्धा त्यांचा सार्थ अभिमान असणारच आहे. आमच्या गावचे भूषण कोरे, त्यांची मिसेस जरी सरपंच असली, परंतु अगदी गावामध्ये सगळे कारस्थान रचणारा माणूस किंवा गावाला प्रगतीपथावर नेणारा माणूस, एक नवीन विकासाची दिशा देणारा माणूस, एक राजकारणामध्ये कार्यशील व्यक्तिमत्व नागभूषण कोरे
या ठिकाणी सॉरी कोरे म्हणतो बिरादार, आता कोरे बिरादार असं होतं आमच्या इथे गावामध्ये. नाही 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 सर तुम्ही हसणार मला थोडं पुन्हा लक्षात आली गोष्ट. तर नाही असो, आता तुम्ही नातेवाईक झाले हे झालं तर एक मजेचा भाग एक वर्गमित्र आहे माझ्याला आम्ही बोलू शकतो की गावामध्ये एक तरुण तडफदार किंवा आमच्या वयामधून आमच्या ह्याच्या बॅच मधून एक पहिला सरपंच होण्याचा बहुमान त्यांनी गावामध्ये मिळवला. अगदी जिल्हा लेवल पर्यंत त्यांची कारकीर्द आहे आणि त्यांची भविष्यात उत्तरोत्तर प्रगती होत राहो असे आपले विद्यार्थी घडलेले आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे, या ठिकाणी आमचा कार्यक्रम होतो की नाही अशी दुधावस्था होती. 8 दिवसापूर्वी सर्व वर्ग मित्र या ठिकाणी उपस्थित राहिले, मुली उपस्थित राहिल्या. अतिशय मुलं जर दमानं चलत असल्या, आम्ही 40 न चलत असलो तर मुलं 120 न पुढे आल्यात आहोत. घरा बाबा होऊन जाऊया, एवढ्या दिवसानंतर होते. आज योगा आपलं नशीब एवढं चांगलं, 5 जण आपल्यामध्ये आपण कुठे उठले तर भेटणार नाही. त्याच्या अगोदर आपण भेटलो तर एकमेकाला. आता त्याच्यानंतरची लोकशाही ठरल आझाद संग्राम इथे म्हणतात ते काय ते बघूया. सगळेजण हे झालं, थोडं व्यत्यय आले, परंतु आम्ही ते सुरळीत केलं. तुमच्या आशीर्वादानं मार्गदर्शनानं सगळं सुखरूप करण्याचा प्रयत्न केला. एकच या ठिकाणी मला बोलावं असं वाटतं, जो पहाड़ से टकराता है उसे तूफान कहते हैं, जो पहाड़ से टकराता है उसे तूफान कहते हैं, और जो तूफान से टकराता है उसे गंगाधर साकोलकर पाटील विद्यालय के विद्यार्थी कहते हैं. एक बाजू तुम्ही मांडलात की या खोडकर विद्यार्थ्याबद्दल शिक्षकांना काय वाटते ते सुद्धा आपण ऐकून घेऊ, कारण दोन्ही बाजू पूर्ण ऐकल्याशिवाय आपल्याला सत्सद विवेक बुद्धीवर तपासून पाहू की खरंच आपण त्या वयामध्ये काय केलं करायला योग्य होतं, त्या वयानुसार आपण केलं ते योग्य होतं की अयोग्य होतं हे सुद्धा शहानिशा आपल्या समोर होणार आहे. म्हणून मी प्रत्येकाला बोलण्याची संधी देऊ, कारण गेट टुगेदर हे आता 31 वर्षानंतर होतंय. माझी तुम्हाला पुन्हा विनंती आहे, आपण फक्त 1 तास ज्यांना भूक खरंच शुगर आहे त्यांनी तिथं जाऊन स्वीट खाऊन यावं 5 मिनिट, आणि नाही शुगरचे विद्यार्थी काय आहेत तर पाण्याची सुद्धा आपल्याला व्यवस्था आहे. म्हणून सगळ्यांना सुद्धा आम्हाला विनंती आहे की कारण हा दिवस आम्हाला पुन्हा मिळणार नाही, म्हणून सर्वांना विनंती आहे सर आमच्यासाठी आणखी 1 तास तुम्ही मार्गदर्शन करा. कारण ज्या काही चुका झालेल्या आहेत, कारण शिक्षण म्हणजे काय आहे की गर्भावस्थेपासून शेवटची उचकी लागेपर्यंत जे काही आपण मिळवतो ते शिक्षण, मग ते औपचारिक असो अनौपचारिक शिक्षण असो. म्हणून आम्हाला आणखी सुद्धा ज्या काही आमच्या चुका आहेत आणखी आम्हाला काही मार्गदर्शन दाखवण्याचं काम, मार्ग दाखवण्याचं काम आमचे गुरुजन वर्ग करतील. म्हणून मी प्रत्येकालाच या ठिकाणी बोलण्याची संधी देणार आहे. सर्वप्रथम मी आम्हाला पुरेपूर सेवा देणारे सेवक वर्गातून चतुर्थ कर्मचारी श्रेणी वर्गातून मी सर्वप्रथम मुरली मामा जे आमचे प्रिय सेवक, खरं तर ते आमच्यासाठी सेवक नाहीतच, आणि माझी तर खूप इच्छा होती की मुरली मामाची सेवक यांची पहिल्यांदा आपणच, कारण जो सेवा देतो, सेवा कोणती काम कोणते असो सर्व प्रतिष्ठा आहे, काम करणारा खरा मोठा असतो. प्रत्येकाचं ते काम वेगवेगळं असेल, कामाचं स्वरूप वेगळं असेल. म्हणून मी मुरली मामाला पहिल्यांदा विनंती करतो, मामा तुम्ही आम्हाला तुमच्या शब्दात जसं जमेल तसं मार्गदर्शन करावं. तुमचे 2 शब्द आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतील. मुरली मामा स्वागत करतो. आणि हा काही भाषणासारखं बोलणं नाही, जसं आपण आपल्या भाषेत बोलतो असंच मला खरंच बोलायचं आहे, पण मोजक्या शब्दात बोलणार आहे. खरंच आतापर्यंत जे सगळं काही होत आले, शाळेचं नाव स्वतंत्र सैनिक शिक्षण संस्था, आणि त्याच्यामध्ये प्राचार्य खरं त्यांनी शिक्षक पेशात न राहता त्यांनी दुसऱ्या पेशात जाणार होते, पण संस्थेला त्यांचा अभ्यास करून त्यांना प्राचार्य बनवले. असं स्काउट गार्डचे अध्यक्ष कसं आहे. तर खरंच शिक्षण काय असतं आणि कसं घडतं हे तुम्हाला खरंच सगळ्यांना लक्षात आलं.
जशी संस्था स्वातंत्र्य सैनिक शिक्षण संस्था आहे तसेच विद्यार्थी पण त्याच सैनिकासारखं तुम्ही घडला आणि महत्वाची वेळ डॉक्टर साहेब खरंच 31 वर्ष झाले विद्यार्थ्याला असं मला वाटलं नाही. कालचा क्षण जर पाहिला खेळ खेळत असताना पूर्वी जशी 31 वर्षाखाली त्यांची चपळाई होती तशीच चपळाई मला बघण्यात आली. चेहरे मोरे बदलले असतील पण त्यांचं मन, त्यांची चपळाई आणि त्यांची चतुराई अजिबात बदललेली नाही. कालच्या खेळ खेळण्यामध्ये आणि शाळेतला आनंद हे सगळं बघून एवढं भारावून गेलो मी काल. खरंच 31 वर्षाच्या नंतर जे काही टिकून असतं ते काल मला खरंच पाहण्यात आलं आणि थोडा आनंद झाला काल बघून की पहिल्याचाच राज्य आहे, पहिल्याचाच सुखानंद आहे आणि पहिल्याचाच मुली आहेत हे काल खरंच मला बघायला मिळालं. हे सगळ्याचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यात महत्वाचं गुरु आणि शिष्याचं नातं हे सगळेजण सांगतात पण खरं नातं जसं कासवाचं जसं लेकरावर लक्ष असतं, कासव फक्त नजरेखाली लेकरांना वाढवतं तसे तुमचे गुरु सुद्धा आज 31 वर्षाच्या नंतर तुम्हाला ऊर्जा दिलेत आणि त्यांनी डोळ्यांनी पाहिलेले आहेत. असं तुम्हाला सदैव त्यांचा आशीर्वाद राहू एवढं तुम्ही माझे दोन शब्द सांगतो. बिना परिश्रम जग में कोई जीवन नैया पार न हुई, पसीने की एक एक बूंद से कठीण डगर भी आसान हुई, कठीण डगर भी आसान हुई. यानंतर मी देवदेवी सरांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. तर आजच्या या गेट टुगेदर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माजी प्राचार्य सोनटके साहेब, त्याचबरोबर माजी प्राचार्य राठोड सर, डी.पी. कांबळे सर, त्याच्यानंतर मनोज पाटील साकोळकर, जाधव सर, बरेचसे आमच्या जुन्या स्टाफमध्ये आले नाही, येऊ शकले नसतील आणि 31 वर्षानंतर तुम्ही सर्व आलेले विद्यार्थी, एकत्र आलेले मित्र, 31 वर्षापूर्वीच्या ज्या काही तुमच्या आठवणी होत्या त्या आठवणींना उजाळा देण्याचा आज दिवस आणि सर्वजण तुम्ही आज कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, कोणी राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करत असेल, कोणी औद्योगिक क्षेत्रात असेल, कोणी शेती व्यवसायामध्ये असेल, पण 31 वर्षानंतर तुमची जी ही एकत्र येण्याची जी आवड आहे आणि त्या आवडीपोटी आपण तुम्ही सर्व एकत्र आलात आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलात आणि जवळजवळ 30 वर्षाच्या नंतर शाहू पाटील ज्यावेळेस देवर्जनला आल्या होत्या, त्यांचा मुलगा परीक्षेला होत्या आणि त्या समोर आल्या एकदम, मी ओळखलं नाही एकदम त्यांना, कारण असं त्यावेळेसची चेहरापट्टी थोडीशी वेगळी असते आणि नंतर बरेचसे विद्यार्थी बदलत असतात चेहऱ्याला आणि आम्हाला ओळख येते, सर म्हणतात एकदम. आणि जे नेहमी भेटतात आम्हाला भोसले साहेबांसारखे सरपंच आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये पंचायत समिती तहसीलला कुठेही गेले की ते भेटतात आम्हाला, पण असे विद्यार्थी की जे 31 वर्षानंतर आज आपण भेटतोय आणि त्याच्यामुळं थोडस आमचं ओळखण्याचं हे राहत नाही. विद्यार्थी मात्र आम्हाला ओळखतात, सर मी तुमचा विद्यार्थी आहे. आणि मग आणि या ठिकाणी एक सांगण्याचं योगायोग, तुम्ही म्हणलात आता की मॅडम सुद्धा या शाळेच्या विद्यार्थी, त्या 8वीला असताना माझं लग्न झालं. मी 8वीला नाही बरं का, तुम्ही म्हणतात तुम्ही 8वीला लग्न केलं त्याचं. आणि मग 1991 ला ज्यावेळेस शाळा सुरू झाली त्यावेळेस सोनटके साहेब आणि तिथंच आमचे इथं राहायचे आणि मग या शंकराच्या वाड्यामध्ये शाळा सुरुवात झाली आणि मी त्यांच्या सोबत असायचो, तिथंच असायचं. आणि 1992 ला ज्यावेळेस 5वीचा वर्ग ओपन झाला आपल्या इथं, त्यावेळेस मला त्यांनी आवर्जून संस्थेला सांगितलं की बाबा मला अशोक त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं, मला घ्यायचं त्या ठिकाणी. आणि या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माझा विचार करून मला सेवेमध्ये घेतलं. जे की माझं त्यावेळेस ग्रॅज्युएशन नव्हतं, काही नव्हतं. नंतर मी एक्सटर्नल ग्रॅज्युएशन केलं, पुन्हा BPEd केलो आणि आज माध्यमिकला मी काम करतो.
खरं पाहिजे तर हे सगळं सोनटके साहेब, राठोड सर, आमचे जे सगळे काही जुने मित्र आहेत त्यांचं सहकार्य मला बरंचसं लाभलं. आणि मग आठवी, आता सांगायचं म्हणजे आठवीला ती शिकत असताना लग्न झालं. आमच्या मेवण्याला म्हटलं किती पास झाले, 8वी पास झाले म्हणजे नाना टीसी कडे लावतो आपल्या शाळेमध्ये. आणि लावलो 9वी 10वी 12वी पर्यंत शिक्षण झालं. एक 12वीला आमचा एक विषय गेला, पुन्हा आम्ही ते काढायचा काही प्रयत्न केला नाही. तर आणि 1992 ला त्यावेळेस मी, राठोड सर, वारके सर हे आम्ही एकाच इंटरव्ह्यू मध्ये, एकाच वर्षामध्ये आम्ही या शाळेमध्ये सेवेला आलो. आणि तिथून जवळजवळ आज 33 वर्ष आज आमची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि आपण सर्व विद्यार्थी, आम्हाला जुने विद्यार्थी भेटले, पाहिलं की खूप आनंद वाटतो की कुठल्याही गुरुला आपला विद्यार्थी हा चांगला असला पाहिजे, आपला विद्यार्थी हा सद्गुणी असला पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याचं चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. आणि हे पाहून मग त्या गुरुला अतिशय खूप आनंद होतो की माझा विद्यार्थी आहे हा स्वाभिमानानं. कालच्या मला वाटतं गेट टुगेदर मध्ये संतोष साखरे नावाचा विद्यार्थी कुंदाळचा होता तो, जो आज मंत्रालयामध्ये, हा त्यांचं गेट टुगेदर झालं. त्या गेट टुगेदरला जाऊ शकलो नाही. आजही येतो का नाही की असं वाटत होतं, पण एक भीती होती तुम्हाला कुठेही फिरायला जायला मिळते, माझ्या कार्यक्रमाला कसं आलो नाही, म्हणून त्या भीतीपोटी आलो नाही हे समजा. कारण आजपर्यंत जे गेट टुगेदर झाले बरेचसे थोडस माझ्या मागे कामं बाहेरचे जास्त असतात, त्याच्यामुळे मी कधी कधी उपस्थित राहू शकत नाही. तर खरंच हा कार्यक्रम अतिशय चांगला वाटला. तुम्ही जो हा कार्यक्रम आयोजित केला तो हा कार्यक्रम आणि इथं बोलून या ठिकाणी आमचा जो आपण सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या गृहमंत्र्याला घाबरतो, तुम्ही आम्ही त्याला सामान्य माणसं आहोत. ना द्वेष रहे ना भेद रहे, ना द्वेष रहे ना भेद रहे, न कोई अपना पराया, एकता के दीप जला दे, घर बन जाएगा साया. इस तरह की सोच रखने वाले तेलंगे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. यानंतर आमचे आदर्श यांच्याकडून सुरुवातीपासून आम्ही जनरल नॉलेज स्पर्धा परीक्षेमध्ये रस होता, म्हणून आम्ही दररोज काहीतरी एक नवीन प्रश्न सरांच्या समोर लिहून द्यायचे आणि सर त्या प्रश्नाचे आम्हाला उत्तर द्यायचे. शेवटी सरांनी वैतागून म्हणजे हे दररोज किती दिवस रोज 5 प्रश्न लिहून द्यायचे, उत्तर शोधत बसायचं. म्हणून त्यांनी आम्हाला आदर्श जनरल नॉलेज पुस्तकच घेऊन म्हणजे ही पुस्तके आणि ते तुम्ही अभ्यास करत राहा असे आमचे मार्गदर्शक. जरी ते त्यावेळेला पदवीधर म्हणजे शिक्षक पात्र शिक्षण पूर्ण झालं होते की मला माहित नाही, B.Ed झालेलं होतं सरांचं. आम्हाला नवीन असताना शिकवायला यायचं, बसवराज पाटील त्यांना घेऊन यायचे. हे असे आमचे जाधव सर ज्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये जरी छोटे जरी असले, शिक्षा जरी करत नसले, त्यांची नजर हीच आमच्यासाठी खूप मोठी शिक्षा होती. म्हणून सर कुठं आहेत सरांना लक्ष ठेवूनच आम्ही आगाऊपणा करायचो. म्हणून असे आमचे जाधव सर. तर जाधव सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ही विनंती करतो. जाधव सर. गेट टुगेदर या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, माजी प्राचार्य आदरणीय सोनटके सर, तसेच माजी प्राचार्य राठोड सर, सध्याचे पर्यवेक्षक आदरणीय तेलंगे सर, DP सर, आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष माननीय मनोज पाटील साहेब आणि मलवण सर. हे मानलं तर माझे सर्व गुरु आहेत आणि तुम्ही सुद्धा गुरु आहात. तुम्ही म्हणाल कसं, गुरुची व्याख्याच अशी आहे
आपल्याला माहित नसलेली गोष्ट समोरच्या व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला माहित असेल तर तो माझा गुरु आहे. या जगामध्ये कोणीच परिपूर्ण नसतं. मी नाही किंवा कुठलाही व्यक्ती या जगात परिपूर्ण नसतो, नाहीच. आपण गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला. खर तर आज जगामध्ये कुणाला कुणाकडे बघायची वेळच नाही. यातूनही तुम्ही आपल्या कुटुंबाला आवडून सर्वांनी आपल्या मित्रांचा, आपल्या गुरूंचा सन्मान केला, आठवण केला आणि हा मोठा कार्यक्रम घडून आणला. त्याबद्दल सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन केलं तेवढं कधी. मित्रांनो, आपण बरेच जण आता चांगल्या नोकरीवर आहे. कोणी शिक्षक आहे, कोणी प्राध्यापक आहे, कोणी शेतकरी आहे. या सर्वांचा पोशिंदा शेतकरी आहे. आपण एकच लक्षात ठेवायचं, पैसा येतो जातो, सोनं नाणं हे चिरकाल टिकणारी गोष्ट नाही. आपले जन्मदाते आई वडील हे आपले आदिगुरु आहेत, हे नंतरचे नाही. आपण आपला कुटुंबाचा भार सांभाळत असताना आई वडील यांचंही भान ठेवा, यांचीही आपण सेवा करावी. माझ्या समोर उदाहरण आहे, आई वडिलांची सेवा केली. कारण आपलं मूळच ते आहे. आपला उगम जिथून झाला त्याचं भान ठेवून आपण जर पुढे वाटचाल केली तर आपल्याला आयुष्यामध्ये कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. ही मी अनुभवानं सांगतो. आई तर आहेच, आपली आद्यगुरु आई, वडील आणि हे सर्व नंतर. फक्त वडिलाविषयीची एक कविता मी म्हणून दाखवतो आणि माझ्या 2 शब्दाला समाप्त. पुरामधी माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, फटावरी हसू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची थाप रे. लई अवघड हाय गया, मुराया बाप रे, मुराया बाप रे. या उक्तीप्रमाणे आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय होणार नाही. एवढे 2 शब्द बोलून माझी रजा घेतो. संयोजकांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा आभार. कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये ज्या अडचणी आहेत, आई वडिलांचा प्रश्न, ज्यांनी आम्हाला हे जग दाखवलं, त्या आई वडिलांची आज जी होणारी अवस्था आहे त्याबद्दल विचार मांडणारी, आम्हाला विचार करायला प्रवृत्त करणारी कविता आमच्या समोर सादर केली. आणि आई वडिलांची सेवा, गुरुंची सेवा आपण करावं अशा पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं. सपनों की कीमत वही जाने जिसने रातों को जलाया हो. सपनों की कीमत वही जाने जिसने रातों को जलाया हो. पसीने की कीमत हर बूंद ने उसका कल सजाया हो. या उक्तीप्रमाणे तुम्ही तुमचं जीवन आमच्यासाठी जगत आहात. कारण शिक्षकांना विद्यार्थी हेच दैवत आहे. याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर मी आमचे भाऊजी साकोरकर सर यांना विनंती करतो, आपणही तुमचा आमचा जास्त अनुभव असला तरी आज काय झालं आणि तुम्हाला जे मत व्यक्त करायचं आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं. साकोरकर सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष
सोनटक्के सर, तसेच प्रमुख पाहुणे माझे प्राचार्य राठोड सर, सुपरवायझर केलेले सर, डी.पी. कांबळे ज्युनियरचे सुपरवायझर, मालवारी सर, जाधव सर आणि सेवक. तर विद्यार्थी मित्रांनो, मी शाळेत राहत होतो का नाही हा प्रश्न आहे. जरी मी राहत नसतो तरी मी बरेच विद्यार्थ्यांना 95% विद्यार्थ्यांना नावासहित ओळखतो. आणि माझं काम शिकवायचं नसल्यामुळं मी जास्त परिचित नव्हतो. तर हा कार्यक्रम जे तुम्ही ठेवलात तर मला फार आनंद वाटतो. आणि हे सगळं एकत्र येण्यासाठी फार मोठे मन लागते. एवढी कामं सोडून तुम्ही जे एकत्रित आलात. आणि विशेष म्हणजे मुलीवामध्ये तर एकता जास्त वाटली, कारण त्यांची मॅचिंग जी आहे तर म्हणजे जगावर राज्य करतील का काय असं जर त्यांनी एकजूट जर केले तर खरंच जगावर राज्य करतील. पण उलट हे मुलांमध्येच एकजूट वाटली नाही. मला थोडं त्याचं खेद वाटला थोडं, कारण 4-5 मुलं काही तर बाहेर गेले निघून. आणि हे चुकीचं आहे, कारण त्याला एक हद्द असते. म्हणजे नाराजी होण्याची किंवा त्याला टाळण्याची एक हद्द असते, त्याच्या पुढे जायचं नसते. तर ते शेवट त्यांनी बाहेरच गेले. तर असं नको आहे ते असू द्या. तर विद्यार्थ्यांनो, गुरु हा सर्वात मोठा घटक पक्ष आहे आपला. तर आई वडिलाच्या नंतर ते समाजाने व्यवस्था अशी केलेली आहे की विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी गुरु तयार केलेला आहे. आणि गुरु शिक्षक तर असतोच, पण प्रत्येक समाजात वावरत असताना निसर्ग सुद्धा आपला गुरु आहे. आपण कुठं त्याचं बोध घेतो हे महत्वाचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, आता आपले हे सुकानंद म्हणत होते की लहानपणी आम्ही खोड्या केलो ती योग्य की अयोग्य. तर लहानपणी खोड्या केलेला तो म्हातारपणी करत नाही. जो लहानपणी खोड्या करत नाही तो वय झाल्यानंतर केलं तर पचत नाही ते. तर लहानपणीच खोड्या करायचं असते. तर तुम्ही जे हा कार्यक्रम ठेवला, लांबून आलात, प्रत्येक जण पदावर आहात आणि सगळे चांगले सदन आहात, चांगले आहात. म्हणजे आर्थिक निकषापेक्षा तुम्ही कसे वागता, समाजात कसे राहता हे महत्वाचं आहे. कारण सगळ्याबरोबर चांगले संबंध ठेवणं हे सगळ्यात मोठा, पैसा मोठा नाही. तर विद्यार्थ्यांनो, मला एकच म्हणायचे आहे, तुम्ही चांगलं राहा, एकमेकांना सहकार्य करा, मदत करा. समाजात नुसतं फक्त आपलं काम बघू नका, दुसऱ्यांना सुद्धा थोडं मदत करत चला. तर हा कार्यक्रम मला फार आनंद वाटतो. असा कार्यक्रम घेणं तर संयोजकाचे आणि तुमच्या सगळ्याचे मी आभार मानतो. जास्त मी बोलणार नाही, 100% सर तुम्ही बरेच बोलणार आहे. तर 2 शब्द संपवतो. धन्यवाद. लोग कहाँ हार मान लेते हैं. या उत्तेप्रमाण व्यक्तिमत्व असलेलं एक तरुण तडफदार आणि तितकाच पहाडी आवाज असणारे आमचे डी.पी. कांबळे सर या ठिकाणी आपलं 2 शब्द मार्गदर्शन आम्हाला लाभावं, त्यांना मी आमंत्रित करतो. इसवी सन 1994 आणि 95 या वर्षी आपण 10व्या वर्गामध्ये होता. ही बॅच खरं तर मला याला उशीर झाला. त्याचं कारण असं होतं की माझ्या शेजारी एक काकू वारल्या होत्या आणि तो अंत्यसंस्कार थोडा वेळ झाला. मी लवकरच येणार होतो, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि इसवी सन 2000 पासून जी बॅच होती त्या बॅचला पहिला कार्यक्रम अरेंज केला राहुल बिरादार या विद्यार्थीने. आणि तेव्हापासून कंटिन्यू हे असे म्हणजे गेट टुगेदरचे कार्यक्रम दिसून येऊ लागलेले आहेत. तर असो, या विशाळ मंचावर उपस्थित असलेले गंगाधरराव साकोळकर पाटील विद्यालयाचे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये धुरा सांभाळलेले आदरणीय माजी प्राचार्य सोनटके साहेब, तसेच त्यांच्यानंतर ज्यांच्याकडे शाळेची धुरा आली असे आदरणीय प्राचार्य राठोड सर,
उपस्थित नाहीत असे भालके सर, शिरोळे सर, त्यानंतर हा सर्व भार आता जवळजवळ माझ्याकडे तेलगे सरांकडे, एम ए कांबळे सर, जाधव सर, साकोळकर सर अशा व्यक्तीकडे पडलेला आहे. कारण वयोमानानुसार प्रत्येक जण सेवानिवृत्त होत चाललेले आहेत आणि म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या रंगमंचावर येणारा प्रत्येक जण हा या ठिकाणी आपापल्या परीनं नाटकातलं पात्र करतो, तसा पात्र करतो. लहानपणी तो एका लहान मुलाचं पात्र करतो. तुमच्या वयामध्ये आता सुभानंद सांगितल्याप्रमाणे की किशोर वयामध्ये तो एक वेगवेगळ्या प्रकारच्या खोडा करणारा व्यक्ती तयार होतो, ते पात्र तो करतो. नंतर तो एक युवक होतो, तुमच्या वयामध्ये येतो, आई वडिलांचं पात्र तो त्या ठिकाणी पार पाडतो. असं करत करत वय संपत येताना शेवटचं पात्र येतं, हातामध्ये काठी येते आणि त्या काठीच्या साह्यानं तो जीवन जगतो. आणि जीवन जगत असताना कोणाचा तरी त्याला आधार लागतो आणि असं करत करत तो या धरतीच्या आत जातो. नाटक संपलं. आणि अशा या जीवनामध्ये जण पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिलं कार्य कार्य, सूर्य तळपतील, चंद्र झळकतील, गर्वाने या नद्या वाहतील, असेच वारे पुढे वाहतील, मग राहिलं कार्य माझ्याशिवाय कार्य, जण पळभर म्हणतील हाय आहे. असं आपलं जीवन आहे. ही कविता भारत आंबे यांनी लिहिलेली कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या अशा क्षेत्रामध्ये यशस्वी झालात. मला वाटते आता मी बोलायला गेलो तर मी बरंच विचार माणसाचा इकडे विचार घेऊनच थोडं बोलायला सुरुवात करतो. तर मला एक प्रसंग आठवतो. तानाजी कांबळे हा विद्यार्थी त्यावेळेस नाईट क्लास चालायचे. आता सुभानंद राजकुमार यांनी सांगितल्याप्रमाणे की मी शक्यतो त्यावेळेस बॅचलर म्हणजे कुठेही राहायचं. निवड मी त्यावेळेला कॉलेजमधूनच म्हणजे माझं पदार्पण झालं. सोटके साहेब वगैरे मला त्यावेळेला बोलून घेतलेले होते की शिकवायला राहूला बाहेरला इंग्रजीचा माणूस आवश्यक आहे या, आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी बॅचलरच होतो. पण तानाजीचा एक प्रसंग मला आठवतो की लाईट गेली होती आणि लाईट गेल्याच्या नंतर तो म्हणला मास्तर पिस्तर कुठे गेली होती. मी बाजूलाच होतो, मला तो बघितला नव्हता आणि माझी शिस्त थोडा कडकच होती आणि त्याला मला बघितलं नसल्यामुळे तो मास्तर कुठे गेली होती म्हणला. मास्तर कसं म्हणला हा राग माझ्या मनामध्ये आला आणि त्याला बोलावून घेतलं. एक छडी काढली आणि एवढं मारलं मी त्याला, तो अतिशय रडायला लागला. रडल्याच्या नंतर मग तो सकाळी गेला, वडिलांकडे गेला. वडिलांना सांगितलं ते डीपी कांबळे सरांनी मला लय मारले, अतिशय मारले, भरपूर वेळा उठले अंगावर, असं तो सांगितला. वडील मला ओळखत होते. त्यांनी एक छडी काढली, आणखी त्यांना बघायला त्यांनी सुरुवात केली की शिक्षकांनी तुला सुसंस्कार शिकवण्यासाठी तुला मारलेले असतील, तू अशा पद्धतीनं मला दुसऱ्या गोष्टी सांगू नकोस असं म्हणणारे त्यांचे वडील मला आणखी आठवतात. म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये, तुमच्याही जीवनामध्ये विद्यार्थ्यावर सुसंस्कार करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल शिस्त ही अतिशय महत्वाची असते. औषध हे कोणतंही कडूच असतं. पहिल्यांदा आमचे विचार तुम्हाला कडू वाटतात, परंतु ते औषध मात्र आपल्या आजाराला बरं करतं. तसं आमचे विचार तुमच्या जीवनाला वळण देतात आणि म्हणून जीवनामध्ये विचार हे अतिशय महत्वाचे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आताच जाधव सरांनी सांगितले, तेलगे सर सांगितले, आमच्या साकोळकर सर सांगितले की विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यासाठी आई वडील हे अतिशय महत्वाचे. आपले 3 गुरु असतात आयुष्यामध्ये. नंबर 1 आई वडील, नंबर 2 शिक्षक आणि नंबर 3 उच्च शिक्षण देणारे शिक्षक. आता याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. इंद्रजित देशमुख सर म्हणून एक आहेत, अतिशय
अतिशय मोठे विचारवंत आहेत. त्यांनी दिलेलं एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवतो. ते असं सांगतात की विद्यार्थ्यावर संस्कार करण्याचं काम हे कुणाचं आहे तर त्या आई वडिलांचं आहे. लहान मुलगा जो असतो तो मातीचा गोळा असतो आणि त्या गोळ्याला संस्कार देण्याचं काम लहान वयामध्ये हे कुणाचं काम आहे तर त्या आई वडिलांचं आहे. तुम्ही प्रत्येक जण त्या भूमिकेतून जात आहात, गेलेले आहात आणि त्यांनी असं धडा दिलेलं आहे की विद्यार्थ्याला लहान वयामध्ये आपण जे संस्कार पाडले त्या पद्धतीनं तो जीवन जगतो. एक वेळेस काय झालं, एक उदाहरण तरी दिलेलं आहे. वडील आणि मुलगा जेवण करायला बसले. आता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये एक असा म्हणजे तराजूचं एक पारडं जडच असते. कोणतं? ते म्हणजे वडिलांचं. त्यांचा अतिशय कडक असली शिस्तीचा स्वभाव असतो आणि घरामध्ये त्यांच्याच मनासारखं व्हावं असं वाटतं. मग असं झालं की ते वडील आणि मुलगा, लहान मुलगा 4-5 वर्षाचा मुलगा जेवण करायला बसले होते. भाजीमध्ये मीठ कमी पडलेलं होतं. जे एक घास घेतला त्या व्यक्तीने आणि पटकन तो काय केला की त्याला अतिशय राग आला की भाजीमध्ये मीठ कमी आहे आणि तो फटकन अशा पद्धतीला तो ताट भिरकावला. भिरकावल्याच्या नंतर ते लहान मुलगा पटकन उठून उभा टाकला आणि पटकन उभा टाकल्याच्या नंतर त्याला वाटलं की माझे वडील असे का करतात. मग त्या आई वडिलांमध्ये काय होतं तर वाद होतो की भाजीला मीठ कमी आहे हे तो लहान मुलगा ऐकतो. म्हणजे त्याच्यावर पहिला संस्कार म्हणजे कुसंस्कार झाला, वाईट संस्कार झाला की भाजीला मीठ कमी असल्याच्या नंतर काय करावं लागतंय, ताट फेकावं लागतंय हे त्या मुलाला वाटलं. मग तो तिथं सांभाळला तो मुलगा. भाजीला मीठ कमी असलं तरी ताट फेकला, त्याच्या आवडीची भाजी झाली नाही तरी ताट फेकू लागला, त्याच्या मनासारखं नाही झालं तरी ताट तो फेकू लागला. म्हणजे हा वाईट कुसंस्कार कुठं झाला तो कुटुंबामध्ये झाला. आणि म्हणून कुटुंबामध्ये सुसंस्कार होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून विद्यार्थ्यांना, मुलांना ज्या ज्या वेळेला आपण संस्कार करतो ते संस्कार अतिशय महत्वाचे असतात. मला या उदाहरणातून सांगायचं आहे. आणखी दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की शाळा भरलेली असते, शाळेमध्ये बरेचसे विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांमध्ये शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. त्या कार्यक्रमाला काही फीस लावलेली असते बऱ्याचशा शाळेमध्ये आणि फीस लावल्याच्या नंतर मग मुख्याध्यापकांनी त्या शिक्षकाला सांगितलंय का की जा आणि विद्यार्थ्यांना सूचना अशी द्या की उद्या आपण मध्ये गॅदरिंग करणार आहोत आणि गॅदरिंगची फीस वर्गामध्ये सांगा. तो शिक्षक मला चालवायचा होता. मुख्याध्यापकाचा त्यामध्ये आई वडिलांचा अतिशय महत्वाचा रोल आहे. म्हणून तुम्ही त्या भूमिकेतून आलात. आता बरेचसे म्हणजे या विद्यार्थ्यांचे आता विद्यार्थी तर आहातच परंतु आमच्या बरोबरीला आलात. तुमचे सर्वांचे मुलं हे फार मोठे झालेले. तसं शाहू पाटील गतवर्षी आमच्या कॉलेजला भेट दिल्या आणि भेट देऊन त्यांचा मुलगा आपल्याकडे 12वीला परीक्षा दिला. त्या काळामध्ये त्यांची भेट झाली आणि तेव्हापासून केव्हा केव्हा ते म्हणजे बोलत राहतात. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही आणि आम्ही पुण्या वळणावर आणि कुठे आपण भेटणार होतो परंतु तुम्ही सर्वांनी मिळून जे गेट टुगेदरचा कार्यक्रम केला तो कार्यक्रम म्हणजे या विखुरलेल्या पाकळ्यांना तुम्ही एकत्र करण्याचं काम केलं. हे अतिशय उत्कृष्ट काम आहे. हे सर्वात महत्वाची बात या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी व्यक्त करायची आहे. म्हणायचं प्रत्येक माणसाला जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे जे धडे तुम्हाला शाळेमधून मिळाले, कुटुंबातून मिळाले, समाजामध्ये मिळाले. समाजाचंही तेवढंच महत्वाचं स्थान असतं आणि समाजामध्ये आपण कसं वागतो, कसं राहतो हेही तेवढंच महत्वाचं आहे. आता मला तुमच्या बॅचचे बरेचसे जे तुमचे बॅचमेट आहेत ते भेटतात. उदाहरणार्थ नामदेवराव भोसले एक फार कार्यकर्ते म्हणून हमेशा आम्हाला भेटत असतात. मग आम्हालाही थोडा नाद इकडे तिकडे फिरावं. मग भोसले आणखी एक उदाहरण सांगतो सर तुम्हाला की वसंत पाटील म्हणून कोणते व्हायचे मला माहित नाही. सरपंच समोर वर्गाचे माझ्या एरियामध्ये माझं जिथे
घर आहे तिथं रोड फारच खराब झाला होता आणि मी बनसोडे साहेबांकडे गेलो. रात्री 11 वाजताचा टायमिंग होता. मी त्यांचा कार्यकर्ताच आहे, परंतु सपोर्टला वसंत पाटील तिथं होते. एक आवर्जून मला सांगायचंय. तर ज्या वेळेला बनसोडे सर मला विचारले की सर कसं काय तुम्ही का आलात, काय कारण आहे. मी सांगितलं साहेब अशा पद्धतीनं माझ्या एरियातला रोड फार खराब झालेला आहे आणि काही करून त्या रोडचं म्हणजे व्यवस्थितपणा झालं पाहिजे म्हणून मी त्यांना विनंती केली. आणि विनंती करत असताना वसंत पाटील तिथे आले आणि त्यांनी सांगितले साहेब हे माझे शिक्षक आहे, त्यांचं काम झालंच पाहिजे. आणि म्हणून त्या वेळेला बनसोडे साहेबांनी रात्री 11 वाजता 50 लाखावर सही केली. केवळ वसंत पाटलांनी थोडीशी शिफारस केली आणि म्हणून म्हणजे तुमच्यामुळे आमचे कामं होतात हा आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं तुम्ही गेलेले आहात त्या त्या ठिकाणी तुम्ही चांगलं उत्कृष्ट कार्य करत आहात हे अतिशय आनंदाची बाब आहे. आणि म्हणून आपण या जीवनामध्ये जिथं कुठं असाल तिथं म्हणजे व्यवस्थित राहा, चांगले संस्कार करा, एकमेकाला आदरानं बोलत चला. अशाच पद्धतीनं आणखी आपण म्हणजे मानव धर्म जीवनामध्ये जीवन खरंच सुजलाम सुफलाम यशस्वी करायचं असेल तर संस्काराचं किती अमूल्य योगदान आहे हे आपण गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या समोर मांडाल. नक्कीच आम्ही संस्काराचं पालन करू. आणि या रंगमंचाचं पण तुम्ही सांगितलं, त्यामुळेच आता आपले सगळे विद्यार्थी मित्र सुद्धा जागृत झालेले आहेत आणि नंतर सुद्धा आणि बरेच योग येतील की असे एकत्र येण्याचे. तर यानंतर मी आमंत्रित करतो आपले विचार व्यक्त करण्यासाठी मारवाडे सरांना.